अण्णांनी झाकून टाकले मग. विरोधात लढलेले विरोधात नाशिकमध्ये नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यासोबत काँग्रेस आणि मनसेच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत. मात्र याच पक्षप्रवेशावेळी कसा आणि किती गोंधळ झाला हे देखील आपण पाहिलं. मात्र तरी देखील नाशिकमधल्या देवयानी फरांदे असतील किंवा काही मूळ आणि निष्ठावंत भाजपचे जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याकडनं याला विरोध होत होता या पक्षप्रवेशाला. मात्र तरी देखील गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत यतीन वाघ असतील, विनायक पांडे, शाहू खैरे त्यासोबत दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या काही सहकार्यांनी सुद्धा नाशिकमध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असा निर्धार देखील गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. नवे आणि जुने असे मिळून आता काम करू यापुढे नाशिकमध्ये असं देखील गिरीश महाजन म्हणालेत. आतापर्यंत जे आमचे विरोधक होते ते आता भाजपमध्ये आलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस आणि मनसे यांच्यातून अनेक जणांनी भाजपमध्ये आज प्रवेश केलाय. तर मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी सांगितलेलं काही वेळापूर्वी मी राजीनामा माझा दिलेला आहे. मात्र मनसेकडनं दिनकर पाटील यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तशी पोस्ट आता सोशल मीडियावरती. दिनकर पाटील हे नाशिकमधले मनसेचे नेते. मात्र ते भाजपात प्रवेश करताना त्यांनी मी राजीनामा दिलाय असं सांगितलं होतं. मात्र आता मनसेनंच दिनकर पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करत आहोत असं जाहीर केलंय. आणि त्यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश देखील केलाय. ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी यतीन वाघ आणि विनायक पांडे यांच्या संदर्भात ट्विट केलं होतं, आम्ही यांची पक्षातनं हकालपट्टी करत आहोत, त्याचप्रमाणे आता मनसेनं देखील दिनकर पाटील यांची पक्षातनं हकालपट्टी करतो आहोत अशी पोस्ट केली आहे. नवे आणि जुने मिळून आता चांगलं काम करू आणि नाशिक महानगरपालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असा निर्धार गिरीश महाजन यांनी यावेळी बोलून दाखवला. काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांनी देखील काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश. मात्र याच पक्षप्रवेशाला भाजपमधल्या मूळ आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. देवयानी फरांदे यांचा खास करून विरोध होता. मात्र तरी देखील गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडलेत.